वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। या कुंदेन तुषाररवलय शुभ्रवस्त्राव्रताया विनावर्दण्डमण्डितकरा या श्वेत पद्मासना या ब्रह्मांच्युत शंकरा प्रभृती विदेवे सदा वंदिता। सामन पतु सरस्वती भगवती निशेष जाड्या पहा। पांडुरंग परमात्म्याच्या चरणी नतमस्तक होऊन श्री गणेशाला वंदन करून श्री सद्गुरु चरणी शिरसाष्टांग नमस्कार घालून आजच्या या सेवेच्या 67व्या भागाला आपण सुरुवात करत आहोत। आतापर्यंत आपण ह्या विवरणाचे चिंतनाचे 66 भाग श्रवण केलेले आहेत आणि आजचा आपला हा भाग जो आहे तो 67वा भाग। आपण दासबोधातील पहिल्या समासातील 3ऱ्या ओवीवर आपण चिंतन करत आहोत। नवविधा भक्ती आणि ज्ञान बोलिले वैराग्याचे लक्षण बहुधा अध्यात्म निरूपण निरोपिले। हे चिंतन करत असताना आपण आतापर्यंत प्रत्येक शब्दावर अगदीच पांडुरंगाच्या कृपेने समर्थ कृपेने जे विवरण मिळालं, जे चिंतन केलेलं आहे ते प्रत्येक शब्दावर आणि प्रत्येक ओवीतील वेगवेगळ्या चरणावर अशा प्रकारे आपण चिंतन करत आहोत। हे चिंतन करत असताना आपल्याला पहिल्या समासावर प्रत्येक शब्द न शब्दावर चिंतन करायचं आहे। हे प्रत्येक शब्दावर चिंतन करत असताना साधारणतः कमीत कमी 100 ते 150 भाग आपल्याला या पहिल्या समासावर पूर्ण करायचे आहेत। आणि मग एकदा काय हा पहिला समास पूर्ण झाला की मग नंतर दुसऱ्या समासापासून ते संपूर्ण दासबोधावर पांडुरंगाच्या कृपेने श्री समर्थांच्या कृपेने आपल्याला प्रत्येक समासावर चिंतन करायचं आहे आणि विवरण घ्यायचं आहे। एकदा काय पहिला समास पूर्ण झाला म्हणजे साधारणतः आपले 100 ते 150 भाग पूर्ण झाले की मग नंतर प्रत्येक समासातील 10 ओव्या घेऊन आणि त्या 10 ओव्यांवर आपण अर्धा तास विवरण घेणार आहोत। तत्पूर्वी पुढे पहिला समास सोडून पुढच्या सगळ्या समासांमध्ये जे पहिल्या समासामध्ये शब्द आहेत काही ओव्यांमध्ये त्या शब्दांचा पुनरुच्चार पुढे अनेक ओव्यांमध्ये अनेक समासांमध्ये अनेक दशकांमध्ये झालेला आहे। त्यामुळे ते शब्द आपल्याला प्रत्येक व्यवस्थितरित्या कळावेत म्हणून व्यवस्थितरित्या त्यांचा बोध आपल्या पिंडामध्ये निर्माण व्हावा, त्याची जाणीव आपल्या पिंडामध्ये निर्माण व्हावी आणि ते ज्ञान आपल्याला प्राप्त व्हावं याच्यासाठी आपण काय करतोय तर प्रत्येक शब्दावर जास्तीत जास्त चिंतन जास्तीत जास्त विवरण घेण्याचा प्रयत्न आपण आज करत आहोत। ह्या पहिल्या समासामध्ये जेवढे पण शब्द आहेत अगदीच समासाच्या नावापासून ते समासाच्या शेवटच्या ओवीपर्यंत त्या प्रत्येक ओवीतील प्रत्येक शब्दावर आपण जास्तीत जास्त प्रकारे चिंतन करण्याचा प्रयत्न करणार आहोत। कारण तेच शब्द अशा प्रकारे परत परत अनेक वेळा या दासबोधामध्ये अनेक दशकातील अनेक समासांतील आणि अनेक ओव्यांमध्ये ते आपल्याला ऐकायला मिळतात, श्रवणाला मिळतात। त्यांचं अचूक ज्ञान आपल्याला प्राप्त व्हावं म्हणून हा आपला छोटासा प्रयत्न आहे। आजचा हा आपला 67वा भाग आहे। आतापर्यंत आपण श्रोते पुस्तक कोण ग्रंथ काय बोलिले जे तो श्रवण केले आणि प्राप्त काय आहे ह्या ओवीवर चिंतन केलेलं आहे। ग्रंथानाम दासबोध गुरु शिष्यांचा संवाद येथ बोलिला विशद भक्ती मार्ग ह्या ओवीवर चिंतन केलेलं आहे। आणि आज आपण जे चिंतन करत आहोत नवविधा भक्ती आणि ज्ञान बोलिले वैराग्याचे लक्षण बहुधा अध्यात्म निरूपण निरोपिले। अर्थातच नवविधा भक्ती आणि ज्ञान इथपर्यंत आपण चिंतन केलेलं आहे। साधारणतः 66व्या भागापर्यंत बोलिले वैराग्याचे लक्षण ह्या चरणावर आपण आज चिंतन करणार आहोत। मागे 66व्या भागामध्ये बोलिले वैराग्याचे लक्षण या चरणावर चिंतन करत असताना वैराग्य नेमकं कशा प्रकारे असावं किंवा वैराग्य कशाला म्हणतात
ते आपण साधारणतः विवरण घेतलं, चिंतन केलं, श्रवण केलं. आपण वैराग्य हे अनेक प्रकारचं आहे. त्यात मुख्य प्रकार जे आहेत त्याची ओळख आपण साधारणतः घेतली. एकांतपिस वैराग्य आहे, स्मशान वैराग्य आहे, मैथुन वैराग्य आहे, विषय वैराग्य आहे आणि विवेक वैराग्य आहे. या सर्वांमध्ये सर्वश्रेष्ठ वैराग्य आहे ते म्हणजेच विवेक वैराग्य. आणि हा विवेक वैराग्य म्हणजे नक्की काय आणि इतर प्रकारचं वैराग्य म्हणजे नक्की काय, वैराग्य कशाला म्हणतात, हे आपण साधारणतः श्रवण करत आहोत. विवेकातून निर्माण होणारं जे वैराग्य आहे ते कसं प्राप्त होतंय त्याची ओळख आपण मागच्या समासामध्ये अर्थातच मागच्या वेळेला घेतलेली आहे, मागच्या विवरणाच्या भागामध्ये घेतलेली आहे. साधारणतः नवविधा भक्ती या विषयावर चिंतन करत असताना नवविधा भक्तीतून जे आत्मज्ञान ब्रह्मज्ञान प्राप्त होत आहे आणि त्या ज्ञानातून जे विवेक प्राप्त होतो, त्या विवेकाच्या योगाने जी कर्म घडतात, जे विचार निर्माण होतात, जे गुण आपल्याकडे प्राप्त होतात आणि त्यातून निर्माण होणारं वैराग्य म्हणजेच विवेक वैराग्य. विवेकातून निर्माण होणारं वैराग्य म्हणजेच विवेक वैराग्य. अन्यथा एखादी गोष्ट समोर बघितल्यानंतर माणसाकडे जे वैराग्य निर्माण होत आहे ते एकांतपिस वैराग्य. कारण जे दिसतंय ते वैराग्य निर्माण होत आहे, पण कालांतराने त्याच्या मनामध्ये लगेचच परिवर्तन होतंय, विचारामध्ये परिवर्तन होतंय, विचारामध्ये बदल होतोय. त्या निर्णयावर, त्या कर्मावर, त्या विचारावर, त्या गुणांवर तो ठाम राहत नाही. म्हणून त्याला एकांतपिस वैराग्य म्हटलेलं आहे. अर्थातच जर पाहायला गेलं तर प्रत्येक इंद्रियाकडून उत्तम प्रकारची कर्म करून घेणं, उत्तम प्रकारचा परमार्थ करून घेणं आणि प्रत्येक इंद्रियातून देवाचं कार्य करणं आणि ते शेवटपर्यंत, ते शेवटच्या श्वासापर्यंत, याला विवेक वैराग्य म्हणतात. आपण मागे विवरण घेत असताना बघितलं की संत तुकाराम महाराजांनी सुद्धा या वैराग्याची व्याख्या कशी सांगितलेली आहे. मृत्यूलोकी आम्हा आवडती परी, नाही एका हरी नामे विणा, विटले हे चित्त प्रपंचापासूनी, वमन ते मनी बैसलेसे, सोने रूपे आम्हा मृतिके समान, अनेक पाषाण खडे जैसे, तुका म्हणे तैशा दिसतील नारी, रेसाची या परी आम्हा पुढे. अशा प्रकारे एक वैराग्याचं ओळख संत तुकाराम महाराजांनी आपल्याला दिलेली आहे. आज जे माणसाला आवडतंय, काय आवडतंय माणसाला? सत्य आवडत नाही, चांगली कर्म आवडत नाहीत, चांगले विचार आवडत नाहीत. अर्थातच जर पाहायला गेलं तर आपण जास्तीत जास्त करून आपलं मन कुठे आकर्षित होतंय? असत्याकडे, वाईट विचाराकडे, वाईट गुणांकडे, वाईट संघाकडे मन लवकर आकर्षित होत आहे. तिकडे मनाची लगेचच ओढ निर्माण होते. परंतु सत्य कार्याकडे, धर्माचरणाकडे आणि परमार्थ भक्तीकडे त्या मनाला मात्र वळवावं लागतंय, आणावं लागतंय, त्याला त्या ठिकाणी त्या जाणीवेमध्ये उभं करावं लागतंय. म्हणून संतांनी सांगितलेलं आहे, आज माणसाला जे आवडतंय ते संतांना नावडतं होतं. म्हणून संत संत होते आणि संत संत आहेत, संत संत राहणार. धर्मस्थापनेचे नरते ईश्वराचे अवतार, झाले आहेत पुढे होणार देणे ईश्वराचे. होते आहेत आणि पुढेही राहणार. कारण का? जे आज माणसाला आवडतंय ना ते संतांना कधी आवडलं नाही. आज माणसाला काय आवडतंय? जे आवडतंय त्याची ओळख तुकाराम महाराजांनी करून दिली. काय? सोने रूपे आम्हा मृतिके समान. माणसाला काय आवडतंय? माणिक पाषाण खडे जैसे. म्हणजे जे माणसाला आवडतंय त्याची ओळख संतांनी करून दिलेली आहे, तुकाराम महाराजांनी करून दिलेली आहे की सोने रूपे आम्हा मृतिके समान. आणि त्याच्याचसाठी मनुष्य आज धावतोय, धावपळ करतोय. आज या स्पर्धात्मक युगामध्ये प्रत्येकाकडे जर पाहायला गेलं तर स्पर्धा दिसते, स्पर्धा, कॉम्पिटिशन. मी ह्याच्यापेक्षा मोठं झालो पाहिजे, मी ह्याच्यापेक्षा वेगळा दिसलो पाहिजे, मी त्याच्यापेक्षा पुढे गेलो पाहिजे.
मी त्याच्यापेक्षा वरचढ झालो पाहिजे, असा वरचढ वरचढ होता होता कधी वर जातो माणसाला माणसाचाच पत्ता लागत नाही. जे माणसाला आवडतंय ना ते संतांना नावडतं होतं. म्हणून संत बोलले, सोने रुपये आम्हा मृतिके समान, माणिक मोती पाषाण खडे जैसे. एवढंच नाही, तुका म्हणे तैशा दिसतील नारी, रिसाची या परी आम्हा पुढे. रिसाची या परी आम्हा पुढे म्हणजे जी गोष्ट माणसाला आवडते. आज आपण मागे साधारणतः ओळख घेतली. एक विवेक नसल्यामुळे माणसाची अवस्था काय विषयांनी करून ठेवलेली आहे. देवाच्या कृपेने जे सामर्थ्य प्राप्त झालेलं आहे, देवाच्या कृपेने जे मिळालेलं आहे, ते माणसाला नकोसं वाटतंय. हो, त्याच्यात मनुष्य आनंदी राहत नाही, सुखी राहत नाही, समाधानी राहत नाही. जे जिकडे जाऊ नये, जे आपलं नाहीये, आणि ज्या ठिकाणी गेल्यानंतर माणसाला अनेक व्याधी निर्माण होतात, पापकर्म ज्याला म्हणतात, त्या ठिकाणी मनुष्य आज आकर्षित होतोय. सहज त्याचं मन वळलं जातंय आणि मग शेवटी आपल्या आयुष्याची आणि आपल्या देहाची नासाडी करून ठेवतोय, आपल्या संसाराची हानी करून ठेवतोय. त्याच ठिकाणी संत तुकाराम महाराज म्हणतात, जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे तैशा आम्हा दिसतील नारी, रिसाची या पुढे आम्हा पुढे. रिसाची या परी आम्हा पुढे म्हणजे त्यात उपमा बघा कशी दिलेली आहे त्यांना. त्या ठिकाणी ज्या ठिकाणी मनुष्य आवडीने पाहतोय त्या ठिकाणी वेगळ्या प्राण्याची उपमा दिलेली आहे. आणि नक्कीच संत संत का झाले, संतांचं स्तवन आपण का करतोय, आज संतांचं चरित्र आपण का वाचतोय, त्यांचा अनुभव त्याची प्रचिती आपण का घेतोय. अर्थातच त्यांनी केलेली कर्म, त्यांनी केलेलं कार्य, त्यांचा परमार्थ आणि त्यांनी केलेली भक्ती याचा विचार केला पाहिजे, याचा अभ्यास केला पाहिजे. आज प्रत्येकाच्या घरामध्ये परिस्थिती जर पाहायला गेली तर प्रत्येक जण आपला अधिकार विसरलेला आहे, आपली इति कर्तव्य विसरलेलं आहे, आपण कशा पद्धतीने राहिलं पाहिजे हे विसरलेलं आहे. आणि त्यामुळेच आज परिस्थिती अशी निर्माण होते की विवेकातून निर्माण होणारं वैराग्य आपल्याला पाहायला मिळत नाही, ते अनुभवायला मिळत नाही. त्याला कारण काय, बापच जर बापाचा अधिकार विसरलेला आहे, आईच जर आईची कर्म विसरलेली आहेत, तर मुलाबालांनी त्यांचा आदर्श काय घ्यावा. म्हणून आपण स्वतः उत्तम कर्माचरणात जर असलो, आपण स्वतः जर उत्तम विचारामध्ये असलो, बापच जर निर्व्यसनी असेल, आपल्या घरात राहून आनंदाने सुखाने जर जे देवाच्या कृपेने प्राप्त झालेलं आहे त्याच्यातच जर समाधान मानून आणि देवाच्या कृपेने जे निर्माण झालेलं आहे त्याच ठिकाणी जर एकनिष्ठ असेल तर त्याचा आदर्श त्याची मुलं घेणार आहेत. आईकडे जर पाहायला गेलं तर त्या महिला, त्या श्रिया ज्या ठिकाणी आपल्याला ज्या पद्धतीने भगवंताच्या कृपेने जे सामर्थ्य निर्माण झालेलं आहे, जे सुख मिळालेलं आहे, त्याच ठिकाणी ते सुख उपभोगत समाधानी आणि सुखी जर राहिल्या, एक निष्ठेने पतिव्रता धर्म स्वीकारून जर उभ्या राहिल्या, तर त्याच पद्धतीने त्यांचा आदर्श त्यांच्या मुली घेत असतात. म्हणून संस्कार महत्वाचे आहेत. जन्मा जायते अज्ञान पण संस्कारे ज्ञान उच्चते. आणि ते संस्कार पुढे पाहायला मिळतात. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. जे बीज आपण ज्या पद्धतीने पेरू त्याच पद्धतीने जर उगवलं जातंय तर त्याचा अभ्यास आपण केला पाहिजे की आपण आपल्या मुलांवर कशा प्रकारचे संस्कार केले पाहिजेत, त्यांना कुठले विचार दिले पाहिजेत, त्यांना कुठली शिकवण दिली पाहिजे की जेणेकरून कर्माचरणामुळे आपल्या मुलांनी आपलं नाव मोठं केलं पाहिजे. त्यांच्या कर्मामुळे, त्यांच्या कार्यामुळे लोकांनी आपल्याला ओळखलं पाहिजे. अशी कर्म त्यांच्याकडून घडली पाहिजे. याला विवेक वैराग्य म्हणतात.
केवळ त्या मुलाबालांचा त्याग करून, केवळ त्या बायको पोरांचा त्याग करून, संसार प्रपंचाचा त्याग करून, आणि कुठेतरी काहीतरी अनुभवायला आलं, कुठेतरी काहीतरी मनाला खटकलं म्हणून घरून निघून जाणं, याला वैराग्य म्हणत नाही, याला संन्यासी म्हणत नाही. ही वेळ आपल्यावर आलीच का? सून काहीतरी बोलली म्हणून त्याने घर सोडून आणि मग संन्यास घेतला, याला संन्यासी किंवा याला वैराग्य म्हणत नाही. सून बोलली म्हणून तिला बोलण्याचा अधिकार किंवा तिच्याकडे ते विचार निर्माण झालेच कसे? आणि मग आतापर्यंत तुला देव आठवला नव्हता का? आतापर्यंत तुला भक्ती परमार्थ काय कळली नव्हती का? आज तुझ्यावर वेळ आली म्हणून तुला देव आठवायला लागला. आणि मग अशा वेळेला अशा प्रकारे घेतलेला संन्यास, अशा वेळेला अशा प्रकारे निर्माण झालेलं वैराग्य, ते किती दिवस टिकणार आणि किती दिवस पुरणार? म्हणून मग संतांनी त्या ठिकाणी एक दृष्टांत दिला, लंगोटीचा प्रसाद म्हणून. काय दृष्टांत दिला? की अशा प्रकारचे जे असतात, घरात पश्चाताप झाला, एखाद्या गोष्टीचा संताप झाला, एखादी गोष्ट आपल्या संसारामध्ये आपल्या घरामध्ये सहन झाली नाही म्हणून कुठेतरी जाऊन आपलं रामराम करत बसायचं, आणि त्या ठिकाणीही जाऊन ते विचार, ती कर्म, ते गुण काय सोडत नसतात. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, संशय, चिंता, असूया, अद्वया, भावना, कल्पना, इष्णा, वासना, आशा, ममता, तृष्णा, ह्या सगळ्या बरोबरच असतात. ज्यांना सोडायचं त्यांना न सोडता संसार सोडला, मुलंबालं सोडली, घरदार सोडलं. अरे पण हे सगळं उभं करायला लावलं कोणी? हे सगळं निर्माण करायला लावलं कोणी आपल्याला? आणि मग त्यांचा त्याग न करता, ह्या सगळ्या गोष्टींचा त्याग करून ज्या वेळेला मनुष्य एखाद्या जंगलामध्ये जातोय, कुठेतरी जातोय, एखाद्या मंदिराचा आधार घेतोय, त्या ठिकाणी त्याला ते विषय गप्प बसून देत नाहीत. म्हणून मग काय दाखवलं की बाबा रे, त्या ठिकाणी त्याच्या लंगोट ज्या वेळेला तो सुकत घालायचा, त्याचे कपडे ज्या वेळेला तो सुकत घालायचा, धुतल्यानंतर ते उंदीर कुडतलायला लागले, आणि ते कपडे उंदीर कुडतलायला लागले म्हणून त्या उंदरांसाठी त्याने मांजर आणली, मांजरीला दूध मिळावं म्हणून गाय पाळली, गायीचा शेण गोठा करण्यासाठी बाई ठेवली. पुढे जे व्हायचं तेच झालं. आणि जे व्हायचं ते झाल्यानंतर मग त्याला कळलं की अरे हेच तर आपल्या घरी होतं, आणि याचाच त्याग करून आपण इकडे आलोय. मग हेच संतांना दाखवायचंय, हेच संतांना सांगायचं आहे की याला विवेक वैराग्य म्हणत नाही, किंवा हा वैरागी नाही, याला वैराग्य म्हणत नाहीत. वैराग्य म्हणजे काय? ते संतांनी निर्माण केलेलं आहे, जे संतांनी दाखवलेलं आहे. ते घरात राहून आपण काय खातोय ना हे आपल्याला कळलं पाहिजे, आणि जे खातोय ना ते देणारा कोण आहे त्याचं स्मरण प्रथम करता आलं पाहिजे. त्याचं स्मरण करून आपण ते ग्रहण केलं की मग पुढचं कार्य करणाराही तोच असतो, त्याचं पचन करणाराही तोच असतो. जो अन्न देतो उदराशी, शरीर विकावे लागे त्यासी, मग मा जेणे घातले जन्मासी त्यासी कैसे विसरावे. ज्या देवाने आपल्याला जन्माला घातलेला आहे, जो देव आपला अखंड सांभाळ करतोय, जो देव आपल्याला सगळ्या प्रकारचं सुख प्राप्त करून देत असतोय, आणि त्याच्याच कृपेने त्या सुखाचा आपण उपभोग घेत असतोय, त्या देवाला विसरून कसं चालणार? त्या देवाचं स्मरण ठेवणं म्हणजे वैराग्य. म्हणून सुरुवातीपासूनच आपण आपल्या संसारामध्ये कशा प्रकारे राहिलं पाहिजे ना, हे महत्वाचं आहे. आपल्या मुलांशी आपण कशा प्रकारे वागलं पाहिजे, आपल्या मुलांवर आपण कशा प्रकारचे संस्कार केले पाहिजेत, कशा प्रकारचं त्यांना विचार दिले पाहिजेत, कशा प्रकारचे त्यांच्याकडचे जी काही ओळख आहे, जी काही शिकवण आहे ती निर्माण केली पाहिजे, हे आपल्या हातात आहे सगळं. आणि मग त्याच मुलांमध्ये, त्याच संसारामध्ये राहून देवाचं भजन पूजन करून देवाचं होऊन राहणं, याला वैराग्य म्हणतात. प्रत्येकाचा अधिकार, प्रत्येकाचं कर्तव्य प्रत्येकाला कळलं ना एकदा संसारामध्ये की त्या संसारात सुख निर्माण होतंय. पण कर्तव्य मनुष्य विसरला ना, सासूचं कर्तव्य काय आहे, सुनेचं कर्तव्य काय आहे, आईचं कर्तव्य काय आहे, वडिलांचं कर्तव्य काय आहे, मुलांचं कर्तव्य काय आहे,
हे प्रत्येकाचं कर्तव्य आणि त्या कर्तव्याची जाणीव ठेवून प्रत्येकाने जर कार्य केलं ना तर नक्कीच त्या संसारामध्ये त्या घरामध्ये आपल्याला सुख अनुभवायला मिळतंय. पण ते संस्कार जर नसतील, त्या प्रकारची कर्म जर त्या ठिकाणी पाहायला मिळत नसतील, त्या प्रकारचे विचार जर त्या ठिकाणी पाहायला मिळत नसतील, तर मग मात्र त्या घरामध्ये आपल्याला सुख अनुभवायला मिळत नाही. सुनेने सासूची सेवा करणे हा सुनेचा धर्म आहे. मुलाने आईवडिलांची सेवा करणे हा मुलाचा धर्म आहे. सासूने त्या सुनेशी आईची माया देणे, आईप्रमाणे राहणे हा धर्म आहे. आपल्या मुलांवर आईवडिलांनी चांगल्या प्रकारचे संस्कार करणे हा धर्म आहे. आणि ह्या प्रत्येक कर्माची, या प्रत्येक कार्याची प्रत्येकाने जर जाणीव ठेवली तर नक्कीच त्या घरामध्ये सुख अनुभवायला मिळते, परमार्थ अनुभवायला मिळतोय, भक्तीची ओळख होते, भक्ती पाहायला मिळते. अन्यथा बापच जर वाईट कर्म करत असेल, बापच जर वेगळ्या प्रकारच्या व्यसनाहारी झाला असेल तर मुलगा काय करणार? मग ज्या ठिकाणाहून वडील व्यसन करून निघतात ना, ते निघाले की मुलगा त्या ठिकाणी हजर होतो. असे कित्येक ठिकाणी आज आपल्याला या कलियुगामध्ये पाहायला मिळत आहे. आणि मग स्वतः नको त्या प्रकारचं व्यसन करून जर तो बाप मुलाला जर शिकवत असेल तर तो मुलगा कितपत ऐकणार आहे त्याचा? म्हणून सुरुवात ही विवेकाची, ही वैराग्याची, ही उत्तम कर्माचरणाची आपल्या स्वतःपासून झाली पाहिजे. म्हणून संतांनी सांगितलेलं आहे, पहावे आपणासी आपणा तया नाव आत्मज्ञान. त्याला आत्मज्ञान म्हणतात. पहावे आपणासी आपण, स्वतःला शोधणे, मी कुठे चुकतोय का, माझं कुठे चुकत तर नाही ना, माझी कर्म, माझे विचार, माझे गुण, माझा संग, माझ्याकडे असलेलं ज्ञान, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला पाहिजे आणि स्वतःला अंतर्मुख होऊन शोधलं पाहिजे, मी कुठे चुकतोय का. या आत्मज्ञानातून जो विवेक प्राप्त होतोय ना, त्या विवेकातून निर्माण होणारं वैराग्य म्हणजे विवेक वैराग्य. बोलिले वैराग्याचे लक्षण, आणि ती लक्षणं कुठे पाहायला मिळतात तर जो नवविधा भक्तीकडे वळला, ज्या ठिकाणी नवविधा भक्ती पाहायला मिळते, श्रवण ते आत्मनिवेदनापर्यंत सगळे प्रकार भक्तीचे पाहायला मिळतात. श्रवण, कीर्तन, विष्णुस्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य, आत्मनिवेदन, अशा प्रकारचे 9च्या 9 प्रकार ज्या ठिकाणी भक्तीचे तुम्हाला पाहायला मिळतात, या 9च्या 9 प्रकारांचं दर्शन ज्या ठिकाणी घडतंय, त्या ठिकाणी ते विवेक वैराग्य पाहायला मिळतंय, त्याचं दर्शन होतंय, त्याची प्रचिती येते, अन्यथा नाही. म्हणून ज्ञान, विवेक, वैराग्य, वैराग्य विवेकाशिवाय नाही. आणि मग जर वैराग्य असेल तर भक्ती, वैराग्य आणि मग पुढे मुक्ती ठेवलेली आहे. देवाची द्वारी उभा क्षण भरी, मग तेणे मुक्तीचारी साधी. तोपर्यंत नाही. सुरुवातीला ज्ञान आहे, ज्ञानानंतर वैराग्य आहे, आणि मग वैराग्यानंतर भक्ती आहे. भक्ती म्हणजे केवळ देवदेव करत राहणं म्हणजे भक्ती नाही. 24 तास देवाच्याच पुढ्यात बसून देवाचंच करत राहणं म्हणजे भक्ती नाही. आपल्या घरात राहून, आपल्या संसारात राहून जे देवाच्या कृपेने प्राप्त झालेलं आहे त्याचा अभ्यास करून, संत चरित्राचा अभ्यास करून देवाची प्राप्ती करून घेणं, देवाच्या विचाराची प्राप्ती करून घेणं, देवाला आवडतील अशा गुणांची प्राप्ती करून घेणं, आणि मग त्याच्यातून जो वैराग्य निर्माण होतंय, त्या वैराग्याची कर्म जी निर्माण होतात, ती कर्म म्हणजेच भक्ती. देवाला दुसरं आवडतंय काय?
डोळ्यातून देवाला पाहणं, कानातून देवाचं ऐकणं, तोंडातून देवाचं स्तवन करणं, प्रत्येक इंद्रियातून देवाचा स्पर्श घेणं, हे देवाला आवडतंय. आणि ही भक्ती, हे कर्म ज्याच्याकडून घडतात ना, त्याला भक्ती म्हणतात. म्हणून विवेक, वैराग्य आणि मग सामर्थ्य. तोपर्यंत सामर्थ्य नाही. ही भक्ती करण्यासाठी, हा परमार्थ करण्यासाठी जे बळ पाहिजे, जे सामर्थ्य पाहिजे, ते सामर्थ्य, ते बळ देवाच्या कृपेने प्राप्त होत असते. ज्याची कर्मच घडलेली आहेत, जिथे कर्माचा विचार नाही, अधर्माचं आचरण आहे, त्या ठिकाणी हे बळ, हे सामर्थ्य पाहायला मिळत नाही मिळत. अतिशय घाणेरडी कर्म, अतिशय भिकारी विचार त्या ठिकाणी पाहायला मिळतात. अतिशय खालच्या दर्जाचे विचार पाहायला मिळतात. आणि ज्या ठिकाणी असं अधर्म आचरण आहे, भक्तीचा लवलेश नाही, परमार्थाचा लवलेश नाही, कुठल्याही प्रकारचं ज्ञान नाही, त्या ठिकाणी उत्तम विचार, उत्तम कर्म आणि उत्तम परमार्थ आणि उत्तम भक्ती निर्माण करायची आहे. हे सामर्थ्य जे आहे, ते सामर्थ्य फक्त संतांकडे आहे आणि संत कृपेनेच प्राप्त होत असते, अन्यथा नाही. नव्हे पिंड ज्ञाने, नव्हे तत्वज्ञाने, समाधान काही नव्हे तान माने, नव्हे योग यागे, नव्हे भोग त्यागे, समाधान ते सज्जनाचे नियोगे. संत जनांच्या योगानेच ते समाधान प्राप्त होत असते, नक्कीच. म्हणून समर्थाने सांगितलेले, प्रभाते मणी राम चिंतित जावा, पुढे वैखरी राम आधी वदावा, सदाचार हा थोर सांडून येतो. म्हणून प्रभाते मणी राम चिंतित जावा. ज्या वेळेला मला स्मरण झालं देवाचं, ती वेळ म्हणजेच माझ्यासाठी प्रभात काळ आहे. कारण एकीकडे संतांनी सांगितलेलं आहे, काळ वेळ नाम उच्चारिता नाही. ज्या वेळेला देवाचं स्मरण झालं ना, ती वेळ माझ्यासाठी प्रभात काळ आहे. आणि त्या वेळेपासून अखंड देवाचं नामस्मरण झालं पाहिजे, घडलं पाहिजे. यालाच विवेक वैराग्य म्हणतात. म्हणून गृहस्थाश्रम जर आपण स्वीकारलेला आहे, तर त्याच पद्धतीने आपल्याला राहता आलं पाहिजे. अन्यथा जे आश्रम सांगितलेले आहेत, ब्रह्मचर्य आश्रम, गृहस्थ आश्रम, वानप्रस्थ आश्रम, संन्यास आश्रम, या 4 आश्रमांपैकी जो आश्रम आपण स्वीकारलेला आहे ना, त्या ठिकाणी त्या पद्धतीने ते वैराग्य आपल्याकडे निर्माण झालं पाहिजे. जर खरोखरच ज्यांनी सुरुवातीपासून गृहस्थ आश्रम काय हे स्वीकारलेलंच नाही, गृहस्थ आश्रम काय हे माहीतच नाही, आणि मग अशा प्रकारे वानप्रस्थ आश्रम स्वीकारलेला आहे, त्या ठिकाणी ते देवाचं स्तवन करतात, त्या ठिकाणी ते देवाचं नामस्मरण करतात, मात्र त्या ठिकाणी ते एकनिष्ठ आणि देवाचेच होऊन राहतात, मग त्यांच्याकडे ते वैराग्य तुम्हाला अनुभवायला मिळतंय. ज्यांनी गृहस्थ आश्रम काय ते बघितलेलंच नाही, अनुभवलेलंच नाही, पूर्णपणे त्याचा त्याग करून संन्यास आश्रम ज्याने धारण केलेला आहे आणि त्या ठिकाणी देवाचे विचार, परमार्थ, भक्ती घेऊन जो देवाचाच झालेला आहे, देवाच्या दर्शनाची, देवाच्या कर्माची, देवाच्या कार्याचं दर्शन ज्याच्याकडे होतंय, त्या ठिकाणी ते खरं वैराग्य आपल्याला पाहायला मिळतंय. पण जर आपण गृहस्थाश्रम स्वीकारलेला आहे, तर त्या ठिकाणी विवेक वैराग्य म्हणजे काय, तर नविद्या भक्तीच्या योगाने जे आपल्याकडे ज्ञान प्राप्त झालेलं असतंय, त्या ज्ञानाच्या योगाने, विवेकातून जे आपल्याकडून कर्म घडत असतात, प्रत्येकाची सेवा, आईची सेवा, वडिलांची सेवा, सासूची सेवा, सासऱ्याची सेवा, सुनेकडून, मुलांकडून आई वडिलांची सेवा आणि आपल्या मुलाबालांची सेवा, ज्याप्रमाणे भगवंताच्या कृपेने जे सामर्थ्य प्राप्त झालेलं आहे, ते सामर्थ्य आणि त्या ठिकाणी एकनिष्ठने, एकाग्र चित्ताने आणि धर्माचं आचरणाने उभं राहणं म्हणजेच याला वैराग्य म्हणतात. आणि वैराग्य ज्यांच्याकडे प्राप्त होत आहे ते म्हणजे संत. त्या संतांच्या चरणी नतमस्तक होऊन आजच्या या आपल्या 67व्या भागाला आपण पूर्णविराम देऊया. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.